8 दिवस भयणीकडे रवानिलंय काय काय करून करून घातल्यान म्हाका. तर एक दिवशी केल्यान असा बांगडुलीचा तिकला. आता तुमकां मी दाखवते. आता भरपूरसं लसूण तेलावर फोडणीक घातल्यान, त्याच्यावर घातल्यान हिरवी मिरची, कोथिंबीर, वरून घातल्यान आलं लसणीची पेस्ट, ती छान परतून घेतल्यान हळद, भाजको मसालो, तो आगरी मसालो घातलेल्यान, वरून घातल्यान चिंचेचं कोळ. मसालो आणि कोळ आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचो. त्याच्यावर पाण्याचं मस्त हपको मारल्यान मीठ घातल्यान, मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झालो. आणि हे मासे जे घातल्यानं बांगडुले ते भाजूक म्हणून ठेवलेले होते, सगळं तिखट मीठ लावून बिवून अगदी. दुपारी 4-5 भाजून आम्ही खाल्ले दोघांनी. संध्याकाळी भाकरी खाऊची इच्छा झालेली, भाकरी खाऊया. भाकरीबरोबर काय करतलास? आता मासे तर असे तिखट मीठ लावून ठेवलेले होते. त्या म्हणाला बघतो तुका मी मस्त तिकला करून देते, खोबरा बिबरा न घालता असे मस्त त्यांना ते बांगडुले त्याच्यावर घालून परतून परतून. हे बघा किती सुंदर तयार झालेले. शेवटी घातल्यानं कोथिंबीर आणि असे चटपटीत बांगड्याचा तिकला तयार झालेला. डाळीची आमटी होती, थोडासा तिवाळ केलेला सोलाचा आता होता, भात, भाकरी. बघा कसे दिसतात मस्त ना. आणि छान म्हाका ताट करून दिलं आणि म्हणाला तू आधी पहिला जेव बस, खाऊन म्हाका सांग कसा झाला तिकला म्हणून. म्हाका तर खूप आवडला, प्रचंड आवडला. आंबट तिखट मस्त, तोंडाक अगदी छान चव इली. तर तुम्ही पण कधीतरी करून बघा आणि सांगा आवडली का रेसिपी. चला तर मग, थँक्यू, बाय.